तर लास्ट सेशन मध्ये आपण ऍक्सेस स्पेसिफायर घेतलं होतं. तर ऍक्सेस स्पेसिफायर हा जो कन्सेप्ट आहे हा आपण कशासाठी यूज करतो, तर ऍब्स्ट्रॅक्शन अचीव करण्यासाठी. ऍब्स्ट्रॅक्शन इज वन ऑफ द ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट. ओके, तर जे आपण स्टार्टिंगला 6 to 7 ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट पाहिले होते की क्लास, ऑब्जेक्ट, एनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स. तर त्यातला जो ऍब्स्ट्रॅक्शन नावाचा प्रकार होता, तर त्यामधला पॉइंट येतो हा ऍक्सेस स्पेसिफायर. ऍक्सेस स्पेसिफायर हा काय सांगतो की तुम्हाला ऍक्सेसिबिलिटी कुठपर्यंत असणार आहे, एक प्रकारची सिक्युरिटी प्रोव्हाइड काम करायचं कोण करते, ऍक्सेस स्पेसिफायर करतो. त्याच्यामध्ये पण मग 3 टाईपचे ऍक्सेस स्पेसिफायर आहेत, एक पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड. पब्लिक जो आहे हा सगळीकडे ऍक्सेस होतो, म्हणजे तो स्वतःच्या क्लासमध्ये पण ऍक्सेस होऊ शकतो किंवा मेन मध्ये पण ऍक्सेस होऊ शकतो, आणि जर इनहेरिटन्स असला तर क्लासच्या बाहेर दुसऱ्या क्लासमध्ये पण ऍक्सेस होऊ शकतो. पब्लिक मीन्स ऑल. त्याच्यानंतर प्रायव्हेट जो आहे हा फक्त पर्टिक्युलर क्लासमध्येच ऍक्सेस होतो, तो क्लासच्या बाहेर पण ऍक्सेस करून देत नाही, मेन मध्ये पण ऍक्सेस करून देत नाही, आणि जर तुमचं इनहेरिटन्स इम्प्लिमेंट केलेला असेल तर त्या दुसऱ्या पर्टिक्युलर क्लासमध्ये, सब चाइल्ड क्लासमध्ये सुद्धा ऍक्सेस करू देत नाही. प्रायव्हेट हे फक्त त्या पर्टिक्युलर क्लास पुरतच मर्यादित असतं. ओके, त्याच्यानंतर प्रोटेक्टेड जो आहे तो कधी पिक्चर मध्ये येणार आहे की 1 लेवल इनहेरिटन्स जर इम्प्लिमेंट केलेला असेल आणि त्याच्यात जर तुम्ही प्रोटेक्टेड यूज केला तर तो त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये ऍक्सेस करू देतो आणि त्याच्या फर्स्ट लेवल चाइल्ड पर्यंतच ऍक्सेस करू देतो. तर प्रोटेक्टेड असेल तर तो क्लासच्या बाहेर ऍक्सेस करू देईल, पण कधी इनहेरिटन्स असेल तर, आणि त्याच्यात पण फर्स्ट लेवल चाइल्ड पर्यंतच. तर काल आपण एक नॉर्मल हिरार्की बघितली होती की ABCD असे इनहेरिटन्स आहेत मल्टी लेवलचे, आणि B हा त्याचा फर्स्ट लेवल चाइल्ड आहे, C हा सेकंड लेवल चाइल्ड आहे, आणि D हा थर्ड लेवल चाइल्ड आहे. ओके, तर याच्यामध्ये जी जर तुम्ही पब्लिक केलं, फॉर एक्झाम्पल पब्लिक मध्ये एक इंटिजर घेतला तर तो सगळीकडे ऍक्सेस होईल, बी मध्ये पण होईल, सी मध्ये पण होईल, डी मध्ये पण होईल. पण त्याच्यानंतर जर तुम्ही प्रायव्हेट केला एखादा व्हेरिएबल जो ए क्लासमध्ये डिक्लेअर केला, तर तो फक्त त्या पर्टिक्युलर क्लासमध्येच ऍक्सेस होईल. तर पब्लिक आणि प्रायव्हेट समजलंय. पब्लिक केलं तर सगळीकडे ऍक्सेस होईल, मेन मध्ये पण ऍक्सेस होईल, आणि इनहेरिटन्स असेल तर सगळ्या क्लासमध्ये ऍक्सेस होईल. पण जर प्रायव्हेट असेल तर फक्त त्या क्लासमध्येच ऍक्सेस होईल, आणि प्रोटेक्टेड असेल तर तो त्या क्लासमध्ये आणि त्याच्या फर्स्ट चाइल्ड लेवलच्या क्लासमध्ये जर इनहेरिटन्स असेल तर ऍक्सेस होईल. तर 3 जे ऍक्सेस स्पेसिफायर हे नीट लक्षात ठेवायचे. पब्लिक मीन्स ऑल, प्रायव्हेट मीन्स ओनली विदिन द क्लास, अँड प्रोटेक्टेड मीन्स विदिन द क्लास ॲज वेल ॲज इन फर्स्ट लेवल चाइल्ड इन इनहेरिटन्स. ओके, तर हा जो टॉपिक झाला याच्यामध्ये कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का? असतील तर आत्ताच विचारून घ्या. ऍक्सेस स्पेसिफायर रिपीट करायचंय किंवा हा पर्टिक्युलर टॉपिक नाही समजला, प्रायव्हेट नाही समजलं, प्रोटेक्टेड नाही समजलं किंवा पब्लिक नाही समजलं. काल आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं तर ते नीट अंडरस्टँड करून तो प्रोग्राम करायचा आहे. याच्यामध्ये बघा, आपण पब्लिक एक व्हेरिएबल घेतला होता, प्रायव्हेट एक व्हेरिएबल घेतला होता, आणि प्रोटेक्टेड हा एक व्हेरिएबल घेतला होता. त्याच्यानंतर आपण एक कन्स्ट्रक्टर आणि एक फंक्शन याच्यामध्ये ते पर्टिक्युलर व्हेरिएबल्स यूज केले होते. तर विदिन क्लास सगळे ऍक्सेसिबल होतात. विदिन क्लास पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड हे काही जरी असेल तर विदिन क्लास तो ऍक्सेस होणार आहे. पण मेन ऍक्सेसिबिलिटी पिक्चर मध्ये कधी येतं, ज्यावेळेस तुम्ही क्लासच्या बाहेर ऍक्सेस करता, आणि क्लासच्या बाहेर जर ऍक्सेस करायचं असेल तर ते फक्त पब्लिक असेल तरच क्लासच्या बाहेर ऍक्सेस होणार आहे. प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेड हे क्लासच्या बाहेर ऍक्सेस होणार नाही. प्रायव्हेट तर कधीच होणार नाही, म्हणजे इनहेरिटन्स जरी असला तरी पण प्रायव्हेट हा व्हेरिएबल फक्त क्लासमध्येच ऍक्सेस होतो, तो त्याच्या चाइल्डमध्ये पण ऍक्सेस होऊन देत नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला भरपूर रिअल लाईफ एक्झाम्पल सांगितले होते. पब्लिक म्हणजे जे सगळ्यांना अवेलेबल असतं, जे शाळा, कॉलेजेस, बस ह्या ज्या पब्लिकली अवेलेबल असणाऱ्या सिस्टीम्स आहेत त्या सगळ्यांना अवेलेबल आहेत. प्रायव्हेट फॉर एक्झाम्पल आपलं बँकिंग अकाउंट हे काय प्रायव्हेट आहे, आपण त्याचा पासवर्ड आपल्यालाच ठेवतो, बरोबर. हे आपण कोणालाच देत नाही, किती पण जवळचा असेल तरी त्याला पण देत नाही आपण बँकिंगचे पासवर्ड किंवा मोबाईलचा पासवर्ड. हा प्रायव्हेट आहे, ते आपलं प्रायव्हेट प्रॉपर्टी. ओके, त्याचा ऍक्सेस फक्त आपल्यापर्यंतच असतो.
तर ह्या अशा गोष्टी या प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा रिअल लाईफ थिंकिंगने इम्प्लिमेंट केले आणि तेच रिअल लाईफ थिंकिंग सगळं त्यांनी प्रोग्रामॅटिकली त्याच्यामध्ये मांडलंय. आणि प्रोटेक्टेड कसं आहे की फॉर एक्झाम्पल आपल्या पॅरेंट काय करतात, आपल्याला काही ऍक्सेस आपल्याला देतात, सगळेच ऍक्सेस देत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांचं बँकिंग अकाउंट हे त्यांच्यासाठी प्रायव्हेट असतं, पण थोडेसा काहीतरी ऍक्सेस किंवा प्रॉपर्टीचा ऍक्सेस तर तो पॅरेंटला पण असतो आणि त्यांची जी प्रॉपर्टी त्याचा थोडासा ऍक्सेस आपल्याला पण असतो. तर तसं एक्झाम्पल तुम्ही प्रोटेक्टेड मध्ये व्हिज्युअलाइज करू शकता. जर प्रोटेक्टेड असेल तर पॅरेंट मध्ये पण म्हणजे स्वतःच्या क्लासमध्ये पण ऍक्सेस होईल आणि चाइल्ड फर्स्ट लेवल चाइल्ड असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ऍक्सेस होईल. कधी प्रोटेक्टेड असेल तर विदिन द क्लास अँड सब क्लास, नॉट इन मेन मध्ये कधीच ऍक्सेस होईल. मेन मध्ये कधी होईल, ज्यावेळेस पब्लिक असेल तरच. कळालं? याच्यामध्ये 3 जे ऍक्सेस स्पेसिफायर आहेत त्याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत का? मी 1 मिनिट पॉज करतोय, असेल तर आत्ताच क्वेश्चन्स विचारा. पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, all these are access specifiers. And this is very interesting and important concept in object oriented concept, which is abstraction. ही फिजिबिलिटी सी लँग्वेज मध्ये नव्हती. ओके, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड हे रिअल लाईफ थिंकिंगचं जे इम्प्लिमेंटेशन त्यांनी ऍब्स्ट्रॅक्शन यूज करून बाय युझिंग ऍक्सेस स्पेसिफायर अचीव करायला आपल्याला दिलंय. आणि त्यात 3 टाईपचे ऍक्सेस स्पेसिफायर येतात. ओके, क्वेश्चन आहेत का? असतील तर अनम्यूट करून केलं विचारलं तरी चालेल आणि चॅटमध्ये विचारलं तरी चालेल. ओके, मी असं अज्युम करतोय की क्वेश्चन नाहीये, विचारत चला. आणि प्रोग्राम बरेच जणांनी टाईप करायचं आणि रन करून आपल्या ग्रुपवरती टाकायचं असाइनमेंट, ते पण चालू करा. खूप कमी लोक असाइनमेंट कम्प्लीट करताय. ओके, तर अजून एक क्वेश्चन होता, आय थिंक साक्षीचा क्वेश्चन होता की कन्स्ट्रक्टरचा एकदा परत रिपीट करता येईल का? तर कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर हा पण एक खूप महत्वाचा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण इनहेरिटन्स किंवा व्हर्च्युअल पॉइंटर, व्हर्च्युअल बेस क्लास, मल्टिपल इनहेरिटन्स, फ्रेंड फंक्शन या ज्या जास्त इम्पॉर्टंट असणार किंवा पॉलिमॉर्फिझम तिथं ज्यावेळेस शिकायला जातो तर सगळ्यात आधी आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे. तर बेसिक म्हणजेच कुठले तर क्लास आणि ऑब्जेक्ट. आता क्लास आणि ऑब्जेक्ट हे आपलं बरंच वेळा झालंय. तर क्लास काय आहे की क्लासमध्ये क्लास इज अन कलेक्शन ऑफ किंवा टेम्पलेट ऑफ मल्टिपल बिहेवियर्स अँड मल्टिपल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, तर क्लासला मेमरी नसते. मेमरी कधी क्रिएट होणार, ज्यावेळेस तुम्ही त्याचं ऑब्जेक्ट बनवणार. ऑब्जेक्ट इज अन रिअल लाईफ एंटिटी किंवा ऑब्जेक्ट इज अन इन्स्टन्स ऑफ द क्लास. आता ह्या गोष्टी तुम्हाला व्हिज्युअलाइज झाल्या पाहिजेत आणि त्या इझिली समजल्या पाहिजेत. ओके, खूप वेळा आपली त्याची डेफिनेशन किंवा त्याचे एक्झाम्पल झाले. त्या रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये मग तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की बंगलोचं स्ट्रक्चर किंवा गणपतीचा जो टेम्पलेट असतो किंवा तो गणपतीचा जो साचा असतो त्याला तुम्ही काय म्हणू शकता? क्लास म्हणू शकता. ओके, जोपर्यंत तो साचा आहे तोपर्यंत रिअल लाईफ ऑब्जेक्ट त्याचं तयार नाही झाले. पण ज्यावेळेस तुम्ही माती त्याच्यामध्ये भरणार, त्याच्यावर फंक्शनिंग करणार, त्याच्यावर डेटा आणि मल्टिपल बिहेवियर्स ज्यावेळेस एकत्र करणार आणि एनकॅप्सुलेशन म्हणजे तुम्ही त्याला बाइंडिंग करणार इन टर्म्स ऑफ अ सिंगल युनिट, त्यावेळेस पूर्ण ज्यावेळेस हे कन्सेप्ट यूज करून ते जो ऑब्जेक्ट तयार होणार आहे तर त्याला मेमरी ती असाइन होणार आहे. आणि ऑब्जेक्ट इज अँड रिअल लाईफ एंटिटी, हे जे जे दिसतंय रिअल लाईफ एंटिटी, जे जे आपल्याला अनुभवता येते त्याला आपण काय म्हणतो? रिअल लाईफ एंटिटी. तर त्यालाच आपण प्रोग्रामिंगच्या कन्सेप्ट मध्ये इथं ऑब्जेक्ट म्हणतोय. ओके, तर क्लासमध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन ऑफ फंक्शन अँड डेटा टाईप दिसणार. मल्टिपल फंक्शन असू शकतात, मल्टिपल डेटा टाइप्स असू शकतात. पण क्लास जर तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करत नसाल तर त्या क्लासला काहीच मेमरी नसते. ओके, हे एक लक्षात ठेवायचे की ऑब्जेक्ट ज्यावेळेस क्रिएट करणार त्याच वेळेस त्याला मेमरी अलोकेट होणार. आता क्लास आणि ऑब्जेक्ट ह्या बेसिक कन्सेप्ट, पण त्याच्या नेक्स्ट लेवलचा अजून एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट कुठला आहे? कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर. ओके, तर कन्स्ट्रक्टर हे कधी लागतं रे आपल्याला? आता फॉर एक्झाम्पल आपण क्लास घेतो तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की मल्टिपल कॅरेक्टरिस्टिक्स असणार, मल्टिपल डेटा टाइप्स असणार.
मल्टिपल इंटिजर व्हेरिएबल्स किंवा फ्लोट, डबल, कॅरेक्टर, स्ट्रिंग हे आपण काहीतरी त्याच्यामध्ये इनिशियलाइज करतो. हे सगळा जो डेटा मेंबर्स आहे हे आपल्याला लागणार आहे. ओके, तर ज्यावेळेस आपण कुठला पण डेटा मेंबर डिक्लेअर केला तर आपण सगळ्यात आधी त्याच्यावरती ज्यावेळेस ऑपरेशन करायला जातो तर आपण काय करतो रे, इनिशियलाइज करतो, काहीतरी त्याला व्हॅल्यू देतो किंवा त्याला काहीतरी मेमरी असाइन करायला जातो. तर हे जे इनिशियलायझेशनचं काम आहे हे C++च्या प्रोग्राम मध्ये कोणाचं काम आहे इनिशियलायझेशनचं? तर असं जर तुम्हाला क्वेश्चन किंवा असं तुम्ही जर विचार करत असाल तर याचा आन्सर काय? ओनली कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर इज यूज फॉर ओनली इनिशियलायझेशन पर्पज. डिस्ट्रक्टर मग त्याच्या वाईस वर्सा आहे. जर कन्स्ट्रक्टर इनिशियलायझेशन पर्पज साठी यूज होतोय तर डिस्ट्रक्टर डी इनिशियलायझेशन पर्पज साठी यूज होतोय. मेमरी फ्री करणं किंवा जी व्हॅल्यू असाइन केली ती डी इनिशियलाइज करणं, हे झाडू मारायचं काम किंवा क्लीनअप करायचं काम कोण करते? C++ मध्ये डिस्ट्रक्टर करते. कन्स्ट्रक्टर हे इनिशियलायझेशन पर्पज साठी यूज होतो. मग इनिशियलायझेशन कधी पिक्चर मध्ये येणार आहे? आता मी काय सांगतो की क्लासमध्ये तुम्ही मल्टिपल डेटा मेंबर्स तयार करू शकता, मल्टिपल फंक्शन्स तयार करू शकता. आणि कन्स्ट्रक्टर हे पण आपण कन्स्ट्रक्टरची डेफिनेशन सांगतानाच बघितले. कन्स्ट्रक्टर इज अन प्रीडिफाईन्ड फंक्शन विदाउट हॅव्हिंग नो डेटा टाईप विथ सेम नेम ॲज अ क्लास. कन्स्ट्रक्टर पण काय एक फंक्शनच आहे पण त्याला डेटा टाईप नाहीये आणि क्लास नेम सारखंच त्याचं नेम असणार आहे. तर कन्स्ट्रक्टरचे पण 3 टाईप पडतात: डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आणि कॉपी कन्स्ट्रक्टर. तर या प्रोग्राम मध्ये आपण काय केलंय की डेटा मेंबर क्लास इज अन कॉम्बिनेशन ऑफ डेटा मेंबर्स अँड फंक्शन. तर मग इथं आपण काय घेतलंय, त्याचा डेटा मेंबर घेतलाय पॉइंटर, त्याच्यानंतर एक त्याचा मल्टिपल फंक्शन म्हणजे इथंच आपण काय घेतलं, बेस त्या पर्टिक्युलर याचे कन्स्ट्रक्टर घेतले 3. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ज्याला पॅरामीटर नसतो, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर ज्याला पॅरामीटर्स असतात. आता हा पण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर विथ सिंगल पॅरामीटर, दुसरा जो आहे तो पण एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे विथ मल्टिपल पॅरामीटर्स. ओके, हे दोन्ही पण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे. पण ह्या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलंय, 2 कॉम्बिनेशन यूज केले. एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचं कन्सेप्ट पण प्लस डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे बाय युझिंग डिफॉल्ट व्हॅल्यू, हे पण या प्रोग्राम मध्ये आपण या ब्लॉक मध्ये ऍड केलंय. त्याच्यानंतर तिसरा जो टॉपिक होता की तो काय होता की कॉपी कन्स्ट्रक्टर, ज्याच्यामध्ये आपण एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट तयार करून झाल्यानंतर त्याचा ऍड्रेस त्या आपण पास करतो आणि त्याला सांगतो की एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट जे तयार झाले, ज्याला तेवढी मेमरी असाइन झाली किंवा तेवढं इनिशियलायझेशन झालंय, सिमिलर टाईपचा आपल्याला एक नवीन तयार करून दे. हा जो कन्सेप्ट याला आपण म्हणतो कॉपी कन्स्ट्रक्टर. ओके, कॉपी कन्स्ट्रक्टर काय सांगतंय की एक्झिस्टिंग ऑब्जेक्टचा रेफरन्स घेऊन एक नवीन ऑब्जेक्ट तयार करून दे. ओके, तर हे 3 टाईप आपण इथं सुरुवातीला पाहिले होते. हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज प्लस डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स आणि हा लास्ट वाला जो आहे तो कॉपी कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स, ज्याच्यामध्ये आपण एक्झिस्टिंग ऑब्जेक्टचा ऍड्रेस पास करतोय. त्याच्यानंतर डिस्ट्रक्टर मध्ये मल्टिपल टाइप्स नसतात. डिस्ट्रक्टर हा एकाच कोड बेसने तुम्हाला लिहायचा असतो. जसे कन्स्ट्रक्टरचे 3 टाईप आहेत, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि कॉपी कन्स्ट्रक्टर. तसं डिस्ट्रक्टरचे टाईप नाही, देर इज नो टाईप ऑफ डिस्ट्रक्टर. डिस्ट्रक्टरचं सिंटॅक्स जस्ट यूज टिल्डा ऑपरेटर, क्लास नेम, ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट. याच्यामध्ये इथं मल्टिपल पॅरामीटर्स वगैरे नसतात. हे झालं डिस्ट्रक्टर. ओके, तर ज्यावेळेस आपण प्रोग्राम कॉल करतो, आता तुम्हाला जर याच्यामध्ये पण कन्फ्युज होत असेल की कुठला कन्स्ट्रक्टर कसा कॉल झालाय, कुठला डिस्ट्रक्टर कसा कॉल झालाय, तर ह्या प्रोग्राम मध्ये आपण काय केलंय रे, सगळे कन्स्ट्रक्टर एकाच याच्यात घेतले. आता याच्या आधीचा जो एक प्रोग्राम आपला झाला त्याच्यामध्ये आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर सेपरेट घेतला होता. कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टरचे आपण 2 प्रोग्राम घेतले. ओके, तर सिंपल जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल ना, तर जरुरी नाही की दरवेळेस पॉइंटरच घेतला पाहिजे किंवा न्यू ऑपरेटर यूज करूनच मेमरी इनिशियलाइज केली पाहिजे. कन्सेप्ट नीट लक्षात घ्या. डेटा मेंबर जर तुम्ही इनिशियलाइज करताय किंवा डेटा मेंबर जर डिक्लेअर करताय तर बेस असं जर तुम्ही लिहिलं, बेस ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स लिहिला, तर त्याच्या आतमध्ये तुम्ही त्याला इनिशियलाइज करू शकता बाय युजिंग डिफॉल्ट व्हॅल्यू. तो आपण कन्स्ट्रक्टरचा पहिला प्रोग्राम घेतला होता. ओके, त्याच्यामध्ये आपण काय केलं, एक नॉर्मल फक्त इंटिजर ए घेतला होता आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मध्ये a = 10 केलं होतं. तर तो
नॉर्मल सिंटॅक्स होता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला. तर याच्यामध्ये मला सांगायचंय काय की ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट तयार करताय त्यावेळेस ऑलवेज डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला कॉल जातो, त्याला पॅरामीटर नसतात. तर हे शिकताना म्हणजे फॉर एक्झाम्पल एक एक शिका नाही का, फक्त डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा कोड लिहा आणि फक्त नॉर्मल असं ऑब्जेक्ट क्रिएट करा आणि इंट मेन झाल्यानंतर एवढी लाईन झाल्यानंतर रिटर्न 0 म्हणा. हे जे आहे बेस टू कॉपी कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स, पॅरामेट्राइज कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स, पॅरामेट्राइज प्लस डिफॉल्टचा सिंटॅक्स याला कॉल करणं, हे सेपरेट शिका. कळतंय? याच्यामध्ये ह्या प्रोग्राम मध्ये मला काय सांगायचं होतं की कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स म्हणजे मल्टिपल कन्स्ट्रक्टर जरी असतील तरी पण काय होणार आहे की टॉप टू बॉटम हे कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स असेल आणि डिस्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स ही असेल बॉटम टू टॉप. तर त्याच्यासाठी मी एकाच प्रोग्राम मध्ये हे सगळे घेतले होते. तर याच्यामध्ये वेगळं काय नाहीये, एक क्लास तयार केलाय, त्याचा ऑब्जेक्ट तयार केलाय, ऑब्जेक्ट फक्त नॉर्मल क्रिएट केलं तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा कोड कॉल होणार आहे. आणि तुम्ही जर कन्स्ट्रक्टरचा हा कोड बेस जो आहे हा जर लिहिलाच नाही तरी पण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो म्हणजे होतोच. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हा याचा कोड तुम्ही लिहिला नाही तरी पण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होणारच. तर इनिशियलायझेशन ऑलवेज होतच असतं, तुम्ही कन्स्ट्रक्टरचा कोड लिहा किंवा नका लिहू. तर बेस्ड ऑन यूज केस यू कॅन डिसाइड विच कन्स्ट्रक्टर यू वॉन्ट टू यूज. पॅरामेट्राइज असेल तर तुम्ही युजर कडून इनपुट घेऊन त्याला पॅरामीटर पास करू शकता की हीच व्हॅल्यू इनिशियलाइज झाली पाहिजे, तीच व्हॅल्यू इनिशियलाइज झाली पाहिजे. हे युजर कडून रन टाइमला तुम्ही ठरवू शकता. फॉर एक्झाम्पल इथं पॅरामेट्राइज मध्ये आपण सांगतो की 10 इंटिजरची साईज तयार कर किंवा 10+20 अशी इंटिजरची साईज तयार कर त्या पर्टिक्युलर फंक्शन मध्ये किंवा कन्स्ट्रक्टर मध्ये. तर हे पॅरामीटर आपण युजर कडून घेऊन पास करू शकतो. पण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ज्यावेळेस कॉल होईल, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा जर सिंटॅक्स बघितला तर इथं ही जी व्हॅल्यू आहे ही डिफॉल्ट आहे. 10 जी आहे तो ऑलवेज काय सांगणार आहे की 10 इंटिजरचा साईज तयार करून दे विथ डायनॅमिक मेमरी अलोकेशन. इथं न्यू यूज केलंय आपण. तर हे जे 10 आहेत हे ऑलवेज फिक्स आहेत डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मध्ये, हे चेंज नाही होणार. पण तेच जर तुम्हाला पॅरामेट्रिक कन्स्ट्रक्टर जर तुम्ही यूज केला तर तो काय होतं की इकडून पास होतोय मेन मधून. तर ही व्हॅल्यू तुम्ही युजर कडून घेऊन जसं प्रिंट एफ स्कॅन एफ करत होतो ना आपण, तर तसं इकडे सी इन सी आउट करून इथं पास करू शकता युजर कडून घेऊन आणि तेवढी मेमरी इथं तयार करू शकता. आता इथं फॉर एक्झाम्पल ओबीजे 3 आणि 10 हे पास केले तर पॅरामेट्रिक कन्स्ट्रक्टरला कॉल जाईल या एका पॅरामीटरचे आणि तेवढे पॅरामीटर जेवढे पास केलेत तर तो आय व्हेरिएबल इथं जाईल आणि जेवढा आय मध्ये व्हॅल्यू असणार आहे तेवढे इंटिजरची साईज किंवा मेमरी इथं तयार होणार. हे झालं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पॅरामेट्रिक कन्स्ट्रक्टर. आणि कॉपी कन्स्ट्रक्टरचं मी रिपीट करतो की कॉपी कन्स्ट्रक्टरला ऑलवेज काय सांगायला लागतं की ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेलं ऑब्जेक्टचाच ऍड्रेस पास करायला लागतो. तर OBJ1 इथं तयार केलं आणि OBJ1 चा जो ऍड्रेस आहे तो आपण OBJ2 ला तयार करताना सांगितलं. आता इथं मी एक रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं की गणपती खूप सारे बनवले त्यांनी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर किंवा पॅरामेट्रिक कन्स्ट्रक्टरचा म्हणजे साचा वापरून. हे मी रिअल लाईफ एक्झाम्पल प्रोग्रामिंगचा कन्सेप्ट फक्त समजण्यासाठी सांगतोय. ओके. तर एक लालबागच्या राजाची यूज केस सांगितली होती की एक कस्टमर आला आणि त्याने सांगितलं की लालबागचा राजा जसा दिसतोय तसाच गणपती मला सेम बनवून दे. तर त्या केसमध्ये त्याने काही दाखवलं की लालबागचा राजा ऑलरेडी एक्झिस्टिंग होता, त्याचा फक्त एक फोटो त्यांनी मोबाईलमध्ये त्या गणपती बनवणाऱ्याला दाखवला आणि त्याचा रेफरन्स पास केलाय. ओके. तर त्याचा रेफरन्स पास केला आणि सांगितलं की तसं एक ऑब्जेक्ट किंवा तसा गणपती मला बनवून दे. तर त्याचा ज्यावेळेस तो ऍड्रेस पास करणार किंवा बेस नेम त्या ऑब्जेक्टचं पास करणार तर घेणारा कोण पाहिजे, त्याचा ऍड्रेस. ओके. आणि त्याचा ऍड्रेस भेटल्यानंतर मग इथं आपण memcpyचं फंक्शन यूज केलंय जे 40 बाईट तयार करतंय आणि एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट मधले 40 बाईटची मेमरी जशीच्या तशी कॉपी केली. हे झालं डिफॉल्ट, पॅरामेट्राइज आणि कॉपी कन्स्ट्रक्टर. आणि डिस्ट्रक्टर जो आहे हा ऑलवेज कॉल कधी होणार आहे, ज्यावेळेस शेवटची लाईन एक्झिक्यूट होईल ना रिटर्न 0, जस्ट त्याच्या आधी डिस्ट्रक्टर कॉल होईल. आणि डिस्ट्रक्टरची सिक्वेन्स ही कशी असते, बॉटम टू टॉप. जो सगळ्यात शेवटी तयार झालाय तो आधी डिस्ट्रॉय होणार आहे, त्याच्या आधी जो तयार झालाय तो मग नंतर डिस्ट्रॉय होईल आणि जो सगळ्यात आधी तयार झालाय ना तो सगळ्यात शेवटी डिस्ट्रॉय होईल. डिस्ट्रक्टरची सिक्वेन्स ऑलवेज काय आहे, बॉटम टू टॉप. हे समजलंय?
ज्यांचा क्वेश्चन होता त्यांना हे समजलंय का? ओके. आणि जरी समजलं नाही तरी मी रिकमेंड काय करतोय की ह्या प्रोग्राम मध्ये आपल्याला कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स आणि डिस्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स घेत होतो. तर हा प्रोग्राम टाईप करताना काय करायचंय, एक एक टाईप करा नाही का, म्हणजे एक एक शिका. आधी फक्त डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचं सिंटॅक्स शिका, हे कमेंट करून ठेवू शकता तुम्ही बाकीचे सगळे सिंटॅक्स. आणि ज्यावेळेस मग तुम्ही ऑब्जेक्टला पास करणार, ऑब्जेक्ट तयार करणार, त्यावेळेस काय होईल, याला कुठलंच पॅरामीटर नाही तर त्याने मग डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला कॉल मारला पाहिजे. जर तुम्ही मग त्याचं प्रोग्राम आउट मध्ये जर प्रिंट केलेलं असेल त्या कन्स्ट्रक्टर मध्ये, तर मग तो सांगेल की इनसाइड डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, आणि तेवढी मेमरी पर्टिक्युलर क्रिएट होईल. त्याच्यानंतर मग तेवढं शिकलं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरसाठी दुसरा प्रोग्रामची फाईल बनवा आणि त्याच्यामध्ये पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स लिहा. तसंच मग कॉपी कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स लिहा. कॉपी कन्स्ट्रक्टरसाठी तुम्हाला दोन लिहिणं गरजेचं आहे, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पण आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉपी कन्स्ट्रक्टर पण. कारण कॉपी कन्स्ट्रक्टरला ऑलवेज काय लागते, एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट क्रिएट करणारा सिंटॅक्स तिथं असला पाहिजे. एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट क्रिएट असेल तरच तो त्याचा रेफरन्स पास करू शकतो, नाहीतर तो एरर मारेल. इथं ओबीजे 1च्या जागेवर जर तुम्ही ओबीजे 2 किंवा ओबीजे 3 लिहिलं तर तो काय सांगेल, की ते पर्टिक्युलर ऑब्जेक्ट तिथे एक्झिस्ट नाही, त्याचा मी रेफरन्स पास करून तुला नवीन कॉपी त्याची बनवून देऊ शकत नाही. कळतंय? तर कॉपी कन्स्ट्रक्टरला ऑलवेज एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट क्रिएट झालेला हवंय, तरच तो त्याला कॉपी कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स यूज करून त्याला त्याचा ऑब्जेक्टचा ऍड्रेस पास करेल. आणि ऍड्रेसचा पास केल्यानंतर क्लासमध्ये तुमचा असा कोड बेस असला पाहिजे जो काय करेल, त्या पर्टिक्युलर क्लासच्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस घेईल आणि तेवढे कॅरेक्टर जे ते कॉपी करून देईल बाय युजिंग memcpy फंक्शन. समजलंय? कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर, ऑल टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर, तर हे सगळे आपण याच्यामध्ये घेतलेत आणि आपण 2-3 वेळा रिपीट केले. आता कन्स्ट्रक्टरचे 2 प्रोग्राम आपले झाले होते, एक तर नॉर्मल कन्स्ट्रक्टर सिंटॅक्स आणि दुसरा हा जो आहे त्याच्यामध्ये आपण सिक्वेन्स, कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स, डिस्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स पाहिले. तर याच्यामध्ये डाऊट्स आहेत का कोणाला अजून पण? असतील तर विचारा, नाहीतर मग आपल्याला आज नवीन टॉपिक चालू करायचा, इनहेरिटन्स. कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर, ऍक्सेस स्पेसिफायर. आणि हे प्रोग्राम खूप म्हणजे नोट्स काढत चला, मराठीतून लिहा, जोपर्यंत तुम्हाला तो क्लिअर होत नाही तोपर्यंत लिहित राहा, तोपर्यंत क्वेश्चन विचारत चाला, जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत क्वेश्चन विचारत चालायचे. त्याच्यानंतर पॅरलली प्रोग्राम पण याचे करत चालायचे, प्रत्येक लाईन बाय लाईन हे कसं वर्क होतंय, हे प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड हे असे चेंज करून बघायचे व्हेरिएबलचे ऍक्सेस स्पेसिफायर. आणि त्याच्यानंतर मग तो खरंच ऍक्सेस होतोय का नाही, जसं त्याची फंक्शनॅलिटी आहे तसं तो वर्क करतोय का नाही. पब्लिक असेल तर मग तो क्लासमध्ये आणि क्लासच्या बाहेर पण किंवा मेन मध्ये पण असा ऍक्सेस होतोय का नाही असं बघायचं ते करून स्वतः. आणि त्याच्यानंतर मी म्हणतोय म्हणून नाही करायचे, स्वतः इम्प्लिमेंट करायचे. कळलंय? आणि तिथं क्वेश्चन असतील तर विचारा. आता हे खूप बेसिक कन्सेप्ट होते, पण बेसिक कन्सेप्टलाच टाइम देणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर क्लास, ऑब्जेक्ट, एनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन, ऍक्सेस स्पेसिफायर, कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर, कन्स्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स, डिस्ट्रक्टर कॉलिंग सिक्वेन्स, तर हे जर तुम्हाला समजलं नाही तर पुढच्या ज्या C++च्या खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, एक्सेप्शन हँडलिंग किंवा इनहेरिटन्स किंवा पॉलिमॉर्फिझम, ज्याच्यामध्ये आपण फंक्शन ओव्हरलोडिंग, फंक्शन ओव्हररायडिंग बघणार आहे, तर त्या गोष्टी थोड्याशा डिफिकल्ट होत जातील. तर आतापर्यंत जेवढं झालंय ना आपलं, हे खूप बेस आहे, C++चा बेस, आणि तो पक्का करायचा आहे. जर नसेल तर अजून पण प्रॅक्टिस करत चला. अजून पण व्हिडिओज जे आपले रेकॉर्डिंग्स वगैरे अवेलेबल आहेत, जे कंटेंट तुम्हाला अवेलेबल आहे स्टडी करण्यासाठी, प्रोग्राम्स किंवा काय, तर ते सगळं रेफर करा आणि आत्ताच क्लिअर करून घ्या C++. ओके. तर आज आपण इम्पॉर्टंट कन्सेप्ट चालू करतोय, इनहेरिटन्स. आणि क्वेश्चन्स असतील तर विचारायचंय लगेच. कधी पण तुम्ही क्वेश्चन असतील तर मला पर्सनली मेसेज केला तरी चालणार आहे, डायरेक्ट विचारा क्वेश्चन असतील तर. आणि इथं पण अनम्यूट करून विचारू शकता, चॅट मध्ये पण टाकू शकता. तर सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आता आपण बघतोय पुढचा, इनहेरिटन्स. तर तो सुद्धा एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्टचाच कन्सेप्ट आहे.
UPS मध्ये जे आपण सुरुवातीला सांगितलं होतं की व्हॉट इज UPS, तर UPS मध्ये आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग थिंकिंग मध्ये प्रोग्रामिंग करू शकतो. त्याच्यामध्ये 6 डिफरंट टाइप्स आपण पाहिले होते: क्लास, ऑब्जेक्ट, एनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम आणि इनहेरिटन्स. तर आता आपण हा जो मेन टॉपिक बघतोय तो आहे इनहेरिटन्स. कळतंय? तर इनहेरिटन्स हा C++ मध्ये एक नवीन फंक्शनॅलिटी घेऊन येतोय, ज्याच्यामध्ये तो तुम्हाला कॅपेबिलिटी प्रोव्हाइड करतोय की पॅरेंट क्लासच्या किंवा ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेल्या क्लासच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, म्हणजेच फंक्शन्स आहेत किंवा बिहेवियर्स आहेत किंवा त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल्स कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर त्या तुम्ही दुसऱ्या क्लासमध्ये ऍक्सेस करू शकता बाय युझिंग इनहेरिटन्स. तर त्याची डेफिनेशन तुम्ही अशी लिहू शकता: द कॅपेबिलिटी ऑफ द क्लास टू डिराईव्ह प्रॉपर्टीज अँड कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम अनदर क्लास इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स. ओके, तर हे सिम्पल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर एक एक्झिस्टिंग क्लासच्या प्रॉपर्टीज तुम्ही दुसऱ्या क्लासमध्ये ऍक्सेस करू शकता. मग प्रॉपर्टीज म्हणजे कुठल्या, की ज्या क्लासमध्ये काय असतं रे, एक तर कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स प्लस बिहेवियर, त्याच्यात मध्ये काहीतरी डेटा मेंबर्स असणार आहेत किंवा फंक्शन्स असणार आहेत, तर ते तुम्ही दुसऱ्या क्लासमध्ये ऍक्सेस करू शकता. त्यालाच काय म्हणतो इनहेरिटन्स. म्हणजेच काय, आता इथं इनहेरिटन्स आतापर्यंत आपण सगळे एका क्लासमध्ये बघत होतो, लक्षात येते? आतापर्यंतचे आपले सगळे जे प्रोग्राम्स आहेत याच्यामध्ये एकच क्लास होता, क्लास. फॉर एक्झाम्पल या एक्झाम्पल मध्ये एक क्लास डेमो, त्याच्यामध्ये मग क्लासचं कॉम्बिनेशन मध्ये काय असतं, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच डेटा टाइप्स आणि फंक्शन्स. मग इथं आपण फंक्शन्स तसे घेतलेत, कन्स्ट्रक्टर किंवा फंक्शन. तर आतापर्यंत आपल्याकडे एकच क्लास होता. तर इनहेरिटन्स आला तर ऑलवेज देअर शुड बी आयदर 2 क्लासेस ऑर मोर दॅन 2 क्लासेस. तर याच्यामध्ये कमीत कमी 2 क्लास येणारच आहेत. असं कधीच होणार नाही की इनहेरिटन्स आहे आणि एकच क्लास त्याच्यामध्ये आहे. तर इनहेरिटन्स मध्ये ऍटलिस्ट 2 क्लास असणार म्हणजे असणारच. 2 पेक्षा जास्त किती पण असू शकतात. ओके, ही बेसलाईन लक्षात ठेवायची. तर डेफिनेशन समजली सगळ्यांना? डेफिनेशन काय, की द कॅपेबिलिटी ऑफ द क्लास टू डिराईव्ह प्रॉपर्टीज अँड कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम वन क्लास टू द अनदर क्लास इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स. एका क्लास मधल्या ज्या प्रॉपर्टीज किंवा फंक्शन्स आहेत ते दुसऱ्या क्लासमध्ये ऍक्सेस करू देण्याची जी कॅपेबिलिटी आहे C++ प्रोग्राम मधली क्लासची, त्याला आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स म्हणतोय. त्याच्यानंतर मग इनहेरिटन्स मधलं जर मी रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं की इनहेरिटन्स आपल्यामध्ये पण असतं. एक आपले आजोबा असतात, आपली जी पॅरेंट चाइल्ड हिरार्की असते स्वतःची सुद्धा, की आजोबा पणजोबा, पणजोबानंतर आजोबा आणि आजोबानंतर आपले वडील, त्याच्यानंतर मग आपण किंवा आपल्यानंतर मग आपले मुलं, अशी हे जे असतं हे काय आपला स्वतःच सुद्धा काय इनहेरिटन्स, बरोबर. त्याच्यामध्ये पण तुम्ही रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये जर बघत असतात तर एक स्वतःच्या ज्या प्रायव्हेट गोष्टी आहेत त्या आपण काय केलं की प्रायव्हेट ठेवल्यात. म्हणजे जर मोबाईल वगैरेचा पासवर्ड आहे तो आपण प्रायव्हेट ठेवला, तेव्हा आपण कोणालाच सांगत नाही. किती पण जवळचं असलं घरातलं तरी पण तो आपण त्याला शेअर करत नाही. किंवा बँकिंगचा अकाउंटचा पासवर्ड असला तर तो आपण कोणाला सांगत नाही. तर तसंच ह्या सगळ्या कन्सेप्ट याच्यामध्ये युज केल्यात. काही गोष्टी पब्लिक असतात, त्या सगळ्यांना, सगळ्या फॅमिलीला माहित असतात, बरोबर. त्याच्यानंतर काही गोष्टी प्रोटेक्टेड असतात, ज्या मी तुम्हाला सांगितलं की प्रोटेक्टेड म्हणजे काय, की स्वतःपर्यंत आणि त्याच्या फर्स्ट लेवल चाइल्ड पर्यंत. म्हणजेच पहिला जो पॅरेंट क्लास आहे त्याचं तर सगळं असतंच, बरोबर. पण प्रोटेक्टेड म्हणून काही गोष्टी त्याने डिक्लेअर केलेल्या असतात, ज्याचा ऍक्सेस तो त्याच्या फर्स्ट लेवल चाइल्डलाच देतो, सेकंड लेवल चाइल्डला पण देत नाही. फर्स्ट लेवल चाइल्ड कळतंय, फक्त त्याचा जो इमिजिएट चाइल्ड आहे, नेक्स्ट चाइल्ड, त्यालाच ऍक्सेस भेटतो. सगळ्यांना पुढच्या पूर्ण नेक्स्ट क्लासेसला तो ऍक्सेस देत नाही. कधी प्रोटेक्टेड मध्ये. प्रायव्हेट असेल तर फक्त स्वतःला, प्रोटेक्टेड असेल तर स्वतःला आणि फर्स्ट लेवल चाइल्डला, आणि पब्लिक असेल तर सगळ्या जगाला. कळतंय? 3 गोष्टी समजलात. तर ह्या गोष्टी इनहेरिटन्स मध्ये अशा लक्षात ठेवायच्या. इनहेरिटन्स मध्ये आयदर 2 क्लास असणार म्हणजे असणार, 2 पेक्षा जास्त किती पण असू शकतात. त्याच्यानंतर मग इनहेरिटन्सच्या बिहेवियर नुसार त्याचे 3 क्लास, 3 सब टाईप पडतात: सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स आणि मल्टिपल इनहेरिटन्स. तर सिंगल इनहेरिटन्स म्हणजे काय, की फक्त एक
सिंगल इनहेरिटन्सचा एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. सिंगल इनहेरिटन्स मध्ये काय असणार की एक पॅरेंट क्लास असणार आणि एक चाइल्ड क्लास असणार. तर याच्यामध्ये तुम्ही ह्या पॅरेंट क्लासला तुम्ही पॅरेंट क्लास म्हणा किंवा सुपर क्लास म्हणा, समजतंय. आणि हा जो बी आहे तो काय त्याचा चाइल्ड क्लास म्हणू शकता किंवा सब क्लास म्हणू शकता. हे काय झालं सिंगल इनहेरिटन्स एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये दोन क्लास असणार, एक पॅरेंट एक चाइल्ड. ओके. तर पॅरेंटच्या ज्या प्रॉपर्टीज असतील तर त्या आपण खाली ऍक्सेस करू शकणार. खाली म्हणजे कुठं पी क्लास मध्ये आपण त्या ए क्लासच्या प्रॉपर्टीज किंवा फंक्शन्स ऍक्सेस करू शकणार. त्याला आपण काय म्हणतो सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्स मध्ये दोनच क्लास असणार, एक पॅरेंट एक चाइल्ड. कळाले? हा झाला पहिला टाईप. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो मल्टी लेवल इनहेरिटन्स, ज्याच्यामध्ये मल्टिपल लेवलची हिरार्की असेल. मल्टी लेवल इनहेरिटन्स ए बी सी आणि डी. समजलं? म्हणजे ए त्याच्यानंतर मग त्याचा फर्स्ट चाइल्ड जो आहे तो बी, सी हा बी चा फर्स्ट चाइल्ड आहे आणि ए चा सेकंड चाइल्ड आहे. कळते? तर हे झालं मल्टी लेवलचा एक्झाम्पल. त्याच्यानंतर परत एक डी. डी हा थर्ड लेवल चाइल्ड आहे कोणाचा? ए चा. फर्स्ट लेवल चाइल्ड कोणाचा आहे? सी चा. आणि सेकंड लेवल चाइल्ड आहे हा बी चा. तर अशी जी मल्टिपल हिरार्की असते त्याला आपण काय म्हणतोय मल्टी लेवल इनहेरिटन्स. ओके. त्याच्यानंतर मग अजून तिसरा टाईप आहे जो आहे मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये कसं असतं एक्झाम्पल की क्लास ए असतो, त्याच्यानंतर क्लास बी असतो. बी सुद्धा हा ए पासून डिराइव्ह झालेला असतो आणि सी हा पण ए पासून डिराइव्ह झालेला असतो. त्याला आपण काय म्हणतो मल्टिपल इनहेरिटन्स. आणि अजून एक ज्यावेळेस मल्टी लेवल आणि मल्टिपल इनहेरिटन्स याचं कॉम्बिनेशन येतं तर त्याला आपण काय म्हणतो हायब्रिड इनहेरिटन्स. तर हे चार टाईप पडतात. हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये कसं असतं, आता हे जर एच वर बघितलं की याच्यामध्ये ए पासून बी तयार झालाय आणि ए पासून सी पण तयार झालाय. त्याच्यानंतर हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये कसं असतं की मल्टिपल इनहेरिटन्स जसाच्या तसा ए पासून बी तयार झालाय, ए पासून सी पण तयार झालाय आणि परत बी आणि सी पासून डी तयार झालाय. ओके. तर हा जो आहे हा कुठला आहे हायब्रिड इनहेरिटन्स. याचे डायग्राम वगैरे तुम्हाला भेटतील नंतर जास्त डीप मध्ये, पण फर्स्ट लेवलला एवढं समजून घ्या की सिंगल इनहेरिटन्स मध्ये दोन क्लास असणार पॅरेंट चाइल्ड. मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये मल्टी लेवल हिरार्की असेल पॅरेंट चाइल्डची, एक पॅरेंट त्याच्यानंतर फर्स्ट लेवल चाइल्ड, सेकंड लेवल चाइल्ड, थर्ड लेवल चाइल्ड. ओके. याला म्हणतो मल्टी लेवल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये एका पॅरेंटचे दोन चाइल्ड असतील, ए त्याचा पहिला चाइल्ड बी, दुसरा चाइल्ड सी. हा झाला मल्टिपल इनहेरिटन्स. आणि हायब्रिड इनहेरिटन्स इज अन कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल प्लस मल्टी लेवल. तर हा जो आहे हा काय असणार आहे मल्टिपल इनहेरिटन्स प्लस मल्टी लेवल. याला आपण काय म्हणतो हायब्रिड इनहेरिटन्स. तर हे सगळ्यांना समजले आणि ह्या डायग्राम्स किंवा कन्सेप्ट आत्ताच लिहून घ्या की इनहेरिटन्स म्हणजे काय, त्याचे सब टाइप्स म्हणजे काय, आणि नंतर मग त्याच्या प्रत्येकाचा मिनिंग. सिंगल इनहेरिटन्स मध्ये ऍटलिस्ट दोन क्लासेस पाहिजे, एक पॅरेंट क्लास चाइल्ड क्लास. मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये मोर दॅन 2 क्लास येणार, बरोबर. कारण मल्टी लेवल मध्ये सिंगल इनहेरिटन्स तर येतोच पण त्याचे अजून लेवल्स वाढतात पुढे. तर मग इथं 3 असू शकतात, 4 असू शकतात, 10 असू शकतात, 100 असू शकतात.
याला आपण काय म्हणतो मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये एका पॅरेंटचे मल्टिपल चाइल्ड येतात. म्हणजे इथं जर मी दोनच एक्झाम्पल दाखवलंय, इथं 3 क्लास पण येऊ शकतात. तर एका पॅरेंटचे मल्टिपल चाइल्ड्स येणं याला काय म्हणतो आपण मल्टिपल इनहेरिटन्स. आणि हायब्रिड इनहेरिटन्स इज अन कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल इनहेरिटन्स प्लस मल्टी लेवल इनहेरिटन्स. तर इथं जर तुम्ही बघितलं या एक्झाम्पल मध्ये याला डायमंड प्रॉब्लेम पण म्हणतात. ए बी सी आणि डी हे असं डायमंड सारखं इथं तयार होतं. आणि हा डायमंड प्रॉब्लेम मुळे मग नंतर व्हर्च्युअलचा कन्सेप्ट पिक्चर मध्ये येतो, जो डायमंड प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो C++ मध्ये. तर व्हॉट इज डायमंड प्रॉब्लेम हे थोडंसं आपलं इनहेरिटन्स झाला किंवा हायब्रिड इनहेरिटन्सचा टॉपिक झाला त्याच्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल. आणि डायमंड प्रॉब्लेम मग नंतर व्हर्च्युअल पॉइंटर किंवा व्हर्च्युअल बेस क्लास यूज करून सॉल्व्ह केला जातो. तर ह्या गोष्टी क्लिअर आहेत आतापर्यंत. ह्या लिहून घ्या डेफिनेशन इनहेरिटन्स, त्याच्यानंतर इनहेरिटन्सचे सबटाइप्स, सिंगल इनहेरिटन्स, मल्टीलेवल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, हायब्रिड इनहेरिटन्स आणि सिंगल इनहेरिटन्सचा डायग्राम की एक पॅरेंट असेल एक चाइल्ड असेल. मल्टीलेवल मध्ये एक पॅरेंट असतील आणि त्याचे फर्स्ट सेकंड थर्ड लेवलला एक एक असे चाइल्ड असतील. मी 1 मिनिट पॉज करतो, तुम्ही तोपर्यंत लिहून घ्या. आणि लिहून झाल्यानंतर सांगा पण. ओके, झालं लिहून. तर आज आपण इथंच थांबूयात. इनहेरिटन्सची डेफिनेशन, इनहेरिटन्सचे टाइप्स, सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स आणि हायब्रिड इनहेरिटन्स. तर ही थेरॉटिकल कन्सेप्ट आपला आज झालाय. ऍक्च्युअल जे प्रोग्रामिंग आहे आपण हे नेक्स्ट सेशनला चालू करू, ज्याच्यामध्ये आपण इनहेरिटन्सचा पूर्ण कोड बेस शिकणार आहे. इनहेरिटन्सचा सिंटॅक्स एका पॅरेंट क्लास पासनं त्याच्या चाइल्ड्स किंवा त्याचे चाइल्ड कसे क्रिएट करायचे आणि पॅरेंट क्लासचे जे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फंक्शन्स आहेत त्या दुसऱ्या क्लासमध्ये ऍक्सेस कसे करून द्यायचे, तर त्याचा पूर्ण सिंटॅक्स, ऍक्सेस स्पेसिफायर कसे काम करतात त्याच्यावरती. तर हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. आता बेस कन्सेप्ट जो आहे की याच्यामध्ये ऍक्सेस स्पेसिफायरचा खूप मोठा रोल आहे इनहेरिटन्स मध्ये. जर ऍक्सेस स्पेसिफायर नीट समजलं नसेल तर इनहेरिटन्स नीट समजणार नाही. कारण याच्यामध्ये एक ऍडिशनल बिहेवियर एवढंच आहे की पॅरेंटचे ज्या डेटा मेंबर्स किंवा फंक्शन आहेत त्याचा ऍक्सेस कुणाला भेटतो, चाइल्डला भेटतो. आणि चाइल्डचा ऑब्जेक्ट केल्यानंतर त्या गोष्टी आपण ऍक्सेस करू शकतो. पण याच्यामध्ये पण मग ऍक्सेस करताना प्रायव्हेट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक हे याचं खूप इम्पॉर्टंट मिनिंग आहे. ज्यावेळेस आपण इनहेरिटन्स मध्ये क्लास लिहिणार तर क्लासमध्ये डेटा मेंबर्स आपण देणार, त्या क्लासचं एक चाइल्ड बनवणार, बरोबर. तर इथं तेच केलंय. फॉर एक्झाम्पल बेस क्लास केलाय, त्याच्यामध्ये 3 व्हेरिएबल्स घेतलेत. त्याच्यानंतर चाइल्ड क्लास तयार केलाय आपण, त्याला आपण बेस क्लासचा रेफरन्स म्हणतो की ह्या बेस क्लासचा जो आहे तो चाइल्ड क्लास असणार आहे. त्याच्यानंतर मग चाइल्ड क्लासमध्ये काय केलंय की जे बेस क्लासमध्ये हा पर्टिक्युलर व्हेरिएबल यूज केलाय किंवा हा पर्टिक्युलर व्हेरिएबल आहे तर तो पर्टिक्युलर व्हेरिएबल आपण त्या चाइल्ड क्लासमध्ये ऍक्सेस केलाय. तर इथं जर तुम्ही बघत असताल तर हा सिंगल इनहेरिटन्स आहे बेस क्लास, त्याच्यानंतर एक चाइल्ड क्लास. बेस क्लासमध्ये आपण त्याचे डेटा मेंबर्स तयार केलेत आणि चाइल्ड क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर मध्ये आपण काय केलं की ते डेटा मेंबर्स ऍक्सेस केलेत किंवा इनिशियलाइज केलेत. हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा सिंटॅक्स. याच्यामध्ये ते पर्टिक्युलर व्हेरिएबल ऍक्सेस केलेत. तर आता ऍक्सेस स्पेसिफायरचं बेसिक कन्सेप्ट, पब्लिक असेल तर सगळीकडे ऍक्सेस होईल, प्रायव्हेट असेल तर फक्त त्या क्लासमध्ये ऍक्सेस होईल. जर इथं तुम्ही कन्स्ट्रक्टर लिहिला असतं तर या कन्स्ट्रक्टर मध्ये प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, पब्लिक हे सगळे ऍक्सेस होतात.
हे आपण ऑलरेडी ऍक्सेस स्पेसिफायरच्या एक्झाम्पल मध्ये बघितलंय. पण जर प्रायव्हेट असेल तर तो ह्या क्लासमध्येच ऍक्सेस होईल, तो त्याच्या चाइल्ड मध्ये पण नाही होणार आणि मेन मध्ये पण नाही होणार. तर तेच इथे एक्झाम्पल मध्ये बघितलंय. जर तुम्ही चाइल्ड क्लासमध्ये प्रायव्हेट व्हेरिएबल ऍक्सेस करायला गेला तर काय होणार आहे, एरर येणार आहे. पण प्रोटेक्टेड करू शकता, आणि तो पण कुठं फर्स्ट लेवल चाइल्ड पर्यंतच. आता हा फर्स्ट लेवल चाइल्ड आहे, पहिलाच चाइल्ड आहे याचा, तर आपण इथं त्या ऍक्सेस करू शकतो. तर हेच सिंपल एक्झाम्पल आहे. तर इथं बेस क्लास विथ 3 व्हेरिएबल्स, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड. नंतर चाइल्ड क्लास बाय रेफरिंग पॅरेंट क्लास सिंटॅक्स. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर तयार केलाय, त्याच्यामध्ये पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड हे बेस क्लासचे व्हेरिएबल्स ऍक्सेस करायचा प्रयत्न केलाय. त्यानंतर इंट मेन केलाय आणि ऑब्जेक्ट इथं आपण तयार केलंय कुणाचं, चाइल्डचं. भाग आहे चाइल्ड क्लास आहे आणि त्याचा व्हेरिएबल इकडून ऍक्सेस होत आहे का आपण इथं बघितलंय. तर चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला तर काय होईल, लगेच डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरच्या त्याचा कॉल जाईल. कॉल गेल्यानंतर हे व्हेरिएबल्स इनिशियलाइज होतील. त्याच्यानंतर चाइल्ड क्लासचं जे चाइल्ड क्लासला काय होतं की पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड हे ऍक्सेस करायला भेटतात. पण मेन मधून जर बघितलं तर फक्त पब्लिक व्हेरिएबल तुम्ही ऍक्सेस करू शकता. प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड हे मेन मध्ये सुद्धा ऍक्सेस करू शकत नाही. दिस इज नॉट अलाउड, हे याच्यामध्ये एरर येणार आहे. त्याच्यानंतर बेस क्लासचा ऑब्जेक्ट तयार करू शकतो. बेस क्लास मधून पब्लिक ऍक्सेस करू शकतो, पण प्रायव्हेट, प्रोटेक्टेड हे मेन मध्ये ऍक्सेस करू शकत नाही. तर ऍक्सेस स्पेसिफायर समजलं तर इनहेरिटन्स नीट समजणार आहे. तर हा प्रोग्राम आपण नेक्स्ट सेशन मध्ये परत घेऊयात. पण ऍक्सेस स्पेसिफायर आतापर्यंत जे झालंय हे क्लिअर करायचे सगळ्यांनी. ओके, तर आज आपण इथं थांबूयात. क्वेश्चन आहे आज